आपण जे म्हणालात निश्चितपणे प्रत्येक गुन्ह्यातून आपण काही गोष्टी शिकतो। त्यामुळे हे जे काही लूप होल्स आपल्या लक्षात येत आहेत की ज्यातनं कोणीतरी पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्याय विकत घेऊ शकेल, पैशाचा वापर करून पुरावे बदलू शकेल, अशा प्रकारचे जे विषय येत आहेत निश्चितपणे त्याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आपल्याला काय करता येईल। विशेषतः एक गोष्ट यात मला नमूद केली पाहिजे की 1 जुलैपासून आपले जे नवीन कायदे लागू होत आहेत त्याच्यामध्ये आता लीगल अँड टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स याला जास्त महत्त्व दिलेलं आहे। त्या प्रकारची तयारी देखील आपण केली, पण तो वेगळा विषय आहे, पण त्यातनं निश्चितपणे या गोष्टी ॲड्रेस होतील। दुसरा जो आपण ड्रग्सच्या संदर्भात मी जे उत्तर दिलं होतं त्याचा जो रेफरन्स आपण दिला तर त्यात सांगितलं पाहिजे की कुरिअर ऑफिसेसचं सॅनिटायझेशन आणि त्या ठिकाणी व्हिजिट्स मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। जेव्हा आपली चर्चा होईल चर्चेच्या उत्तरात मी आकडेवारी सहित ते सांगेन, पण ते आपण निश्चितपणे केलं। जिल्ह्याच्या समित्या तयार झालेल्या आहेत, समित्यांच्या बैठका त्या ठिकाणी ज्या काही आपण अँटी ड्रग कमिटीज आहेत त्याच्या बैठका देखील त्या ठिकाणी झालेल्या आहेत। आणि एटीएस नोडल तर त्याच्यामध्ये जे काही केंद्र सरकारचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, पण एटीएसला याकरता त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या हे लक्षात आलं की जे काही विशेषतः कंटेनरने ड्रग्स पाठवायचे असा एक प्रयत्न 3-4 वेळा झाला आणि वरती वेगळ्या गोष्टी आणि खाली कंटेनरमध्ये त्या ठिकाणी ड्रग्स अशा प्रकारचा जो विषय लक्षात आला। आणि हे विशेषतः आपल्या आजूबाजूच्या देशातनं जे पुश होत आहे आणि म्हणून याला शेवटी कुठेतरी टेरर फंडिंगशी देखील याचा संबंध आहे, म्हणून एटीएसला देखील याच्यामध्ये आपण जोडून घेतलेलं आहे। केंद्र सरकारनेच ते केलेलं आहे, एटीएसला देखील त्या ठिकाणी आपण जोडून घेतलेलं आहे। आणि अशा प्रकारे हे जे कंटेनर्स वगैरे आहेत आता आपल्या पोर्टवर आतापर्यंत याची आधुनिक एक्सरे मशीन नव्हती, ती पण मशीन आता आलेली आहे। त्यामुळे प्रत्येक कंटेनर हा ज्या मशीनच्या माध्यमातून ड्रग्ज डिटेक्ट करता येतात अशा मशीनचा एक्सरे झाल्याशिवाय आता बाहेर जाऊ शकत नाही।